गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यातील जयनगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचे शाळेतील अश्लील कृत्य प्रकरण चव्हाट्यावर आले होते। या प्रकरणी पालकांसह ग्रामस्थांद्वारे तक्रारी दिल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने मुख्याध्यापकाला बडतर्फ करण्याच्या मागणीला घेऊन शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने 25 मार्च रोजी शाळेला कुलूप ठोकून शाळेच्या समोर ताळेबंद धरणे आंदोलन केले। जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारवाईकडे शाळा व्यवस्थापन समितीचे व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। जयनगर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जितेंद्र मंडल हे शाळेतच विद्यार्थ्यांसमोर अश्लील चाळे करीत होते। या संदर्भात विद्यार्थ्यांनी पालकांसमोर माहिती दिली होती। या विरोधात पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली। मुख्याध्यापकाच्या कृत्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह मानसिकतेवर दुष्परिणाम होत असल्याचा आरोप करीत दोघांनाही सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली। मात्र प्रशासनाने दखल न घेता तालुक्यातीलच शाळेत बदली करण्यात आली। यावरून दोन्ही शिक्षकांची प्रशासन पाठराखण करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांनी केला आहे। सदर मुख्याध्यापक व शिक्षिकेला बडतर्फ करण्याच्या मागणीला घेऊन शालेय विद्यार्थी पालक ग्रामस्थांना घेऊन मंगळवारी 25 मार्च रोजी शाळेला ताला ठोकून शाळेसमोर ताळेबंद धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व जयनगर ग्रामस्थ उपस्थित होते। चारमोशी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यशवंत टेंभुर्णे यांना फोनद्वारे विचारणा केली असता आम्ही केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला असून यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगितले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजल पेल्लीवार, तालुका प्रतिनिधि गडचिरोली। नमस्कार, मेरा नाम सुजाता मनोज चौधरी है। मैं स्कूल में उपाध्यक्ष के पद में हूँ। हमारे जयनगर स्कूल में जितेंद्र मंडल सर और कोमल साकरे मैडम ने एक घिनौनी हरकत की है जो बच्चों ने अपने आंखों से देखा। इसके लिए कोई ऑफिसर लोगों ने अभी तक के कोई एक्शन नहीं लिया। तो हम लोग चाहते हैं कि वो ऑफिसर लोग इनके ऊपर कार्रवाई करें और इनको डिसमिस कर दे। हमारा यही मानना है।